वेव्स परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा ग्रेट ब्रिटनच्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार. परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशांतर्गतच शिक्षणाची सरकारकडून व्यवस्था. ग्लोबल फिल्म फॅसिलिटी देण्यासंदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा करार. राज्य सरकार, DNEG आणि प्राईम फोकस यांच्यातील करारामुळे जवळपास 3000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात केली जाणार. कर्जमाफीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पुन्हा भाष्य. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? अजित पवारांचा सवाल. अंबादास दानवेंची पालघरच्या पोलीस अधीक्षकांवर टीका. पोलीस अधीक्षकांकडून गद्दार आमदारांना गुजरातला जाण्यास मदत. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये पालघरचे पोलीस अधीक्षक ठरलेत राज्यात सर्वोत्तम. लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या आठवड्यामध्ये जमा होणार. मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिलचा हप्ता थकला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी. 2 मोबाईल क्रमांकांवरून आव्हाडांना धमकी. सुमित देशमुख नावानं धमकीचे फोन. एक्स पोस्ट करत आव्हाडांची माहिती. रामराजे नाईक निंबाळकरांना सातारच्या वडूज पोलिसांचं समन्स. उद्या सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश. मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये रामराजेंसह आमदार प्रभाकर घारगेंना समन्स. मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज पाठवणारे अमोल काळेला अटक. आरोपी पुण्याचा रहिवासी असून कॉल आणि मेसेजद्वारे मुंडेंना देत होता त्रास. फुले चित्रपट टॅक्स फ्री करा. जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा संघर्षमय प्रवास प्रत्येकानं अनुभवायला हवा. जयंत पाटलांचं वक्तव्य. भूमिगत गटार साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना भरपाई मिळणार. राज्य शासनाचा निर्णय. 1993 पासून राज्यात 56 सफाई कामगारांचा मृत्यू. महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. राजस्थानच्या पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर परिणाम. मुंबईच्या विलेपार्लेतील जैन मंदिरावर 5 मे पर्यंत कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे आदेश. महापालिकेनं हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब. मुंबईमध्ये 3 लाखांहून अधिक घरं रिकामी असल्याचा लायसेन्स फोरास संशोधन कंपनीचा अहवाल. मुंबई महानगर परिसरामध्ये घरांची विक्री होत असली तरी विक्रीचा वेग मंद. पुण्यात सुद्धा एकूण 90,000 घरं रिक्त असल्याचा कंपनीचा रिपोर्ट. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली मुंबईतील पोईसर नदीच्या रुंदीकरणाच्या कामाची पाहणी. 15 मे पूर्वीपर्यंत नदीतील गाळ काढून रुंदीकरणाचं काम पूर्ण होणार. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. बाळकुम गावातील ग्रामस्थांनी कचरा डम्पिंग करण्यास पालिका प्रशासनाला केला विरोध. महापालिका अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव. ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटल विरुद्धची याचिका हायकोर्टानं फेटाळली. खंडणी वसूल करण्यामध्ये कोर्टाचा वापर नको अशी याचिकाकर्त्याला तंबी. ठाणे मनपानं 2006 मध्ये हॉस्पिटलला दिला होता ज्यादा FSI. ठाण्याच्या मानपाडामध्ये मोठा अपघात टळला. मेट्रोचं काम सुरू असताना कोसळली क्रेन धावत्या रिक्षावर आणि गाडीवर कोसळली. सुदैवानं जीवितहानी टळली. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा आज 177वा स्मृतिदिन. मंत्री अशोक उईके, हेमंत सावरा आणि संजय केळकरांसह गावकऱ्यांचे ठाणे कारागृहामध्ये राघोजी भांगरेंना अभिवादन. आमदार बापू पठारेंचं भोरजवळच्या बनेश्वरमधील 300 मीटर रस्त्यासाठी आंदोलन. महापालिका कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा पठारेंचा आरोप. कोल्हापूरमधील चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास दिला नकार. चंदगडमध्ये राजेश पाटलांचा पराभव झाल्यामुळे फेटा बांधून घेतला नाही. आळंदीमध्ये पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी सातत्यानं प्रदूषणाच्या विळख्यात. कंपन्यांमधून सातत्यानं केमिकलयुक्त पाणी नदीमध्ये. सांगलीतल्या कर्मवीर पतसंस्थेसमोरून तब्बल 40 तोळे सोनं लंपास. बँकेमध्ये सोनं लॉकरला ठेवण्यासाठी आल्यानंतर घडली घटना. माहितगार व्यक्तीकडूनच चोरी झाल्याचा पोलिसांचा संशय. कोल्हापूरच्या चंदगड वनपरिक्षेत्रामध्ये 100 गावठी बॉम्ब नष्ट. जंगली जनावरांची शिकार करण्यासाठी वापरले जात होते बॉम्ब. शेतकऱ्याच्या घरासमोर बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणेगाव रोड परिसरातली घटना. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
बीडमध्ये धनंजय आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर ब्राह्मण बहुउद्देशीय सभेच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते एकत्र. यावेळी कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. धाराशिवच्या भोगावती नदीमधील गाळ काढण्याला सुरुवात. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये गाळ काढायला सुरुवात. बीडमध्ये बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करण्याची वेळ. आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन, मात्र बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची अपेक्षा. परभणीच्या पेडगावामध्ये पाण्यासाठी तरुणाचं शोले स्टाईल आंदोलन. गावातील पाण्याच्या टाकीवर चढून केली पाण्याची मागणी. पोलीस अधिकारी ग्रामसेवकांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील येळणामध्ये मुलाकडून वयोवृद्ध आईची हत्या. घरगुती कारणावरून हत्या केल्याची माहिती. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या परळीमध्ये कुऱ्हाडीनं वार करून महिलेची हत्या. दारूसाठी पैशावरून पुतण्यानंच केला चुलतीचा खून. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. परभणीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत करत जल्लोष. फटाके वाजवत एकमेकांना भरवले पेढे. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये पीर बाबा आणि दक्षिणमुखी मारुती रायाची एकत्रित यात्रा. हिंदू मुस्लिम ऐक्याची 300 वर्षांची परंपरा. यात्रेनिमित्त संपूर्ण गावभर विद्युत रोषणाई. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण शिबिर. जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. स्वसंरक्षणासाठी 8 दिवस चालणार उन्हाळी शिबिर. नागपूरच्या कामठीमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये रामटेकमधील माजी जिल्हा परिषद सदस्यांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश. दुधाराम सव्वा लाखे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते. नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष. विदर्भातील 11 जिल्ह्यातील लोकांना होणार फायदा. वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी विदर्भातील लोकांना आता मुंबईत जावं लागणार नाही. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पश्चिम विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा. ग्रामीण भागातील शेतकरीही ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.